हा हे तर आहेच आहे, म्हणजे हळवा तर तो आधीपासूनच आहे. पण त्या कमाल आहेत रे, म्हणजे त्या सातही बायका म्हणजे त्या फारच अप्रतिम आहेत. कमवू कधी मध्ये नुसते प्रमोशनच करत बसलो तर शूटिंग कधी करू? मी वाढलोच बायकांमध्ये आहे. मला घडवलंच बायकांनी आहे माझ्या आयुष्यात. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. जिम्मा 1 तुम्ही बघितला आणि आता जिम्मा 2 येतो आणि माझ्यासोबत सिद्धू आहे. बिचारा सिद्धू आहे एकंदरीत. सिद्धू, आपण आजकाल बघतोय की मराठीमध्ये पहिला चित्रपट येतो आणि तोच डब्यात जातो, फार चालत नाही. पण एखाद्या चित्रपटाचा पार्ट 2 येणं ही खूप मोठी गोष्ट आहे सध्या मराठी इंडस्ट्रीसाठी. तुझ्या चित्रपटाचा पार्ट 2 येत आहे, त्याबद्दल तुला काय सांगायचं आहे आणि काय वाटतंय? आय गेस नाही, माझ्यासाठी हा पहिलाच सिक्वेल आहे असं म्हणूया. मी पहिल्यांदाच एका सिनेमाच्या दुसऱ्या भागात काम करतोय आणि मी आता आउट ऑफ वर्ड्स आहे, म्हणजे मला कळत नाही की मी काय फील करतोय. कारण सिनेमा करून झालाय, त्याचं प्रमोशन चालू आहे आणि असा एक पॉइंट येतो ना की आपल्याला वाटतं की यार जातील का प्रेक्षक, आवडेल का त्यांना हे, आणि गेले तर त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्याला आपण खरे उतरलो आहोत का. सो असा एक माझा आत्ता तरी असा एक सेल्फ क्वेश्चनिंग हे चालू आहे. पण आतल्यात मी भयंकर खुश आहे की आम्हाला एवढं माहितीये की आम्ही खूप चांगलं काहीतरी बनवलंय. म्हणजे हे याच्यामध्ये कुठे गर्व नाहीये, पण अभिमान आहे की आम्ही चांगला काहीतरी अटेम्प्ट केलेला आहे. अटेम्प्ट नाही म्हणणार मी, आम्ही चांगला सिनेमा बनवलाय. तो प्रेक्षकांना पण तेवढाच चांगला वाटावा हीच इच्छा आहे. सो येस, मी भयंकर खुश आहे की आम्ही हे केलं आणि आम्ही हा सिनेमा बनवला. आणि खरंच टीजर आला, ट्रेलर आला आणि ते अप्रतिम आहे आणि तो ट्रेंड पण करत होता काही दिवस. आणि गाणं तर विषयच नाही, गाण्याचा प्रत्येक जण आता रील करतोय. पण जेव्हा हेमंतने तुला पहिल्यांदा सांगितलंय की सिद्धू असा चित्रपट करतोय, आपण परत पार्ट 2 करतोय, कारण की मी आता बाकीच्यांचे इंटरव्ह्यू केले तर मला बोललेत की गोष्ट कंटिन्यू करणारी नाहीये, थोडीशी वेगळी आहे. बरोबर. पण तुझं कॅरेक्टर जे आहे ते सेम कॅरेक्टर तू करतोय समोर. बरोबर. पण जेव्हा आपण एक सेम कॅरेक्टर करतो तेव्हा दडपण येतं की हे तसंच वाटलं पाहिजे, कारण की आता 2 वर्ष उलटून गेले जिम्मा 1ला. त्यासाठी काही विशेष तयारी केली आहे का? नाही, तयारी मी तुला सांगू का, हे जाणून घेण्याचीच आहे की 2 वर्षात या कॅरेक्टरच्या आयुष्यात काय घडलं, की त्यांनी प्रगती केली आहे का, किंवा त्याचं ब्रेकअप झालंय का, किंवा तो कुठल्या रिलेशनशिप मध्ये आलाय का, किंवा त्याच्या घरच्यांबरोबरचे डायनामिक्स बदललेत का. हे एवढंच सगळं जाणून घेण्याचं आहे आणि एवढंच सगळं काय म्हणू आपण माहिती करून घेण्याचं आहे. सो प्रत्येक सीनच्या आधी कुठली तयारी नाही केली, फक्त एवढंच लक्षात ठेवलंय की मागच्या कबीरमध्ये आणि या कबीरमध्ये 2-2.25 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि आता तो कसा झाला असेल. पण त्याच्यातला वेडसरपणा, त्याच्यातला भाबडेपणा, खरेपणा हा तसाच राहतो. म्हणजे इन दी एंड आपण माणूस म्हणून सेम राहतो, आपलं वागणं बोलणं बदलतं. सो कबीर हा तोच आहे जो झिम्मामध्ये बघायला मिळाला, फक्त आता तो थोडा जास्त काय झालाय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सिनेमा बघा. थोडा जास्त अजून हळवा झाला असेल मे बी. हा हे तर आहेच आहे, म्हणजे हळवा तर तो आधीपासूनच आहे. आणि बघते सध्या तू खऱ्या आयुष्यात पण खूप छान मुलगा आणि छान पती आहेस. म्हणजे मम्मीचं सेकंड मॅरेज म्हणा, किंवा आता मम्मीचा पाडवा झाला असेल. बरोबर. तुझा पाडवा, मम्मीचा पाडवा, तर एकंदरीत खूप लॉंग जर्नी आहे ती समोर जाणार आणि त्याच्यात आम्हाला तुझा खऱ्या आयुष्यातला हळवापणा पण दिसतो. म्हणून मी तुला बोलली ना की सगळे तुला डांबरट म्हणत होते, पण मी म्हणत होते की नाही, आमचा सिद्धू हळवा आहे. एकंदरीत 7 बायका म्हटल्यानंतर काही ना काही फजिती नक्की होतेच. तर तुझ्यासोबत असं काही झालंय का, तुझ्या वेळेला सगळ्यांना मॅनेज करत होता ट्रिपसाठी, शूटसाठी? म्हणजे हेमंत आणि तुझी काय कसरत झाली बाबा? हे बघ, खरं सांगू का, मी मॅनेज केलंच नाहीये त्यांना. म्हणजे माझी कुवतच नाही त्यांना मॅनेज करण्याची. त्या स्वतःच इतक्या वेल मॅनेज्ड आहेत की आपल्याला काहीही गरज पडत नाही त्यांना मॅनेज करायची. पण त्या कमाल आहेत रे, म्हणजे त्या 7ही बायका त्या फारच अप्रतिम आहेत. प्रत्येक ऍक्ट्रेस त्यातली शी इज ऍट द टॉप ऑफ हर गेम राईट नाव, आणि दे आर जस्ट गिव्हिंग देअर बेस्ट. म्हणजे ते छानच देत आहेत जे काही देत आहेत. सो फजिती किंवा कसरत हीच होती की यार आपण त्यांच्या एनर्जी, मला पण आणि हेमंतला पण हेच टेन्शन होतं की या बायका तर फुल ऑन बॅटिंग करतायत, आपल्याला पण त्यांच्या बरोबरीनं जमलं नाही तरी थोडंफार एक पाऊल तरी मागे आपल्याला त्यांच्या थांबलं पाहिजे. सो हीच आमची कसरत होती या अख्ख्या सिनेमावर. मला रिंकूशी बोलत होते, रिंकू म्हटलं की खरंच सिद्धूला बायकांच्या मनातलं कळतं. तर हे काय आहे बाबा?
कळतं म्हणजे काय, मी वाढलोच बायकांमध्ये आहे. मला घडवलंच बायकांनी आहे माझ्या आयुष्यातले. म्हणजे मग माझी आई असेल, माझी सख्खी बहीण असेल, माझी बायको असेल, माझी लॅब्रेडॉर डोरा असेल, हे त्यांनीच मला घडवलेलं आहे. मी जो कोणी आहे आता, हा मी त्यांच्यामुळे आहे. सो जर का मी चांगला आहे तर त्यांच्यामुळे, पण जर का मी वाईट आहे तर तो त्यांच्याचमुळे, हे लक्षात घ्या. सो हे बायकांनीच मला घडवलंय. आणि सेम म्हणजे हेमंतला आणि आम्हाला दोघांनाही बायकांनीच मोठं केलेलं आहे. जे काही आहे हेमंतचा सिनेमा पण आता बायकाच मोठा करताय असं म्हणायला हरकत नाही. हो, डेफिनेटली. म्हणजे आमचा हातभार आहे त्याला फक्त, पण जे काही होणार आहे ते बायकाच करणार आहेत. किंवा या जगातच जे काही होणार आहे ते सगळं बायकाच करणार आहेत खरं तर. कमाल. एकंदरीत आता आम्ही तुझे जिम्मा 2 बघतोय, पण मराठीमध्ये फारसा काही तू दिसत नाहीये. तर आता पुढे कुठले कुठले नवीन प्रोजेक्ट्स आहेत जे येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला? त्याचं मुख्य कारण म्हणजे मी थोडा थांबून स्वतःवर थोडंसं एक्स्ट्रा काम करून मी प्रेक्षकांसमोर जायचा प्रयत्न करत होतो. आणि प्रोजेक्ट्स आता भरपूर लाईन अप आहेत, कारण मी खूप शूट केलेलं आहे या 2 वर्षात. म्हणजे खरं तर 2 वर्षांनी माझा एक सिनेमा येतोय. याच्या आधीचा रिलीज झालेला सिनेमा हा जिम्मा होता. त्याच्यानंतर आता जिम्मा 2 येतोय. जिम्मा 2 नंतर 5 जानेवारीला ओले आले नावाचा माझा एक सिनेमा येतोय, ज्याच्यामध्ये मी, सायली, संजीव आणि नाना पाटेकर आहेत. तो पण एक आउटस्टँडिंग रोड ट्रिप आहे, ज्याचं प्रमोशन नंतर सुरू करेनच मी जिम्माच्या रिलीज नंतर. मी आणि सईनं एक सिनेमा केलाय ज्याचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न. सो तो सिनेमा माझ्या अंदाजे पुढच्या वर्षीच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये रिलीज होईल. आणि आणखी 3 सिनेमे मी शूट केलेत, पण माझी इच्छा आहे की दर 2-3 महिन्याच्या गॅपनी ते सिनेमे यायला पाहिजे. आमचा पोरगा थकेल ना प्रमोशन करून बिचारा. हो, नाही तर. आणि कमवू कधी मध्ये? नुसते प्रमोशनच करत बसलो तर शूटिंग कधी करू मी? तर मध्ये मध्ये थोडा वेळही घेतला पाहिजे कामाला. सगळ्यात आधी तो 24 तारखेला येतो आहे आणि 2024 मध्ये तो येणारच आहे, कंटिन्यू येणार आहे असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीत कबीरची भूमिका आहे आणि मला वाटतं खऱ्या आयुष्यात पण सिद्धूला प्रचंड फिरायला आवडतं. म्हणजे वाटतं की दर 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर तू आणि मिताली जातातच ट्रिपला. तर त्या ट्रिपचं प्लॅनिंग कोण करतं? कोण वाटतं तुला? मला वाटतं प्लॅनिंग तू करत असेल, पण जे मागचं मॅनेजमेंट आहे, इसका मॅनेजमेंट वो करते होंगे. हा, असं पण घडतं अनेकदा. म्हणजे काही ट्रिप मला माहितीये की अख्खी ट्रिप मितालीनं मॅनेज केलेली आहे. 1 रुपया तू देऊ नकोस असं तिने मला सांगितलंय. तू फक्त गपचूप बॅग भर आणि चल, असंही तिनं केलंय. आणि काही ट्रिप्स अशाही केल्यात की बाई, म्हणजे आम्ही वर्षभर आधीपासनं 5,000 रुपये, 6,000 रुपये, 10,000 रुपये एका आमच्या सिक्युअर्ड बँक अकाउंटमध्ये आम्ही टाकून ठेवत असतो. आणि मग नंतर 1 वर्षभरांनी अमाऊंट कळते, मग त्याप्रमाणे त्या अमाऊंटची ट्रिप ठरली जाते. हे सुद्धा आम्ही करतो अनेकदा. मला एक सांग, आजकाल खूप असं मेंटल इश्यू होतं, त्याच्यासाठी ट्रिप किती बेनिफिशियल ठरतं? म्हणजे पुढे जायला कुठल्या तरी एका, आपण खूप ताणतणावाच्या जगात जगतोय सध्या, आपलं कंटिन्यू काम सुरू असतं, त्याच्यामुळे तुम्ही दोघं छान फिरत असता. तर ते मेंटल हेल्थशी रिलेटेड जर कंटिन्यू करून जर तुला सांगायचं असेल की फिरणं किती आवश्यक आहे आणि आयुष्यात रियुनियन किती महत्वाचं आहे? हे बघ, तू असं समज, एका खोलीमध्ये खूप लोक जमलेत आणि भांडणं चालू आहेत, तर ज्याला कंटाळा येतो तो त्या खोलीतनं बाहेर निघून जातो ना. तो पळून नाही गेलाय त्या भांडणापासून, पण तो थोड्या वेळासाठी बाहेर निघून गेलाय, मोकळी हवा खायला, शांत व्हायला, एक बर्डन, ओझं खाली फेकून द्यायला. जरा श्वास घेतला, हार्टबीट्स रिलॅक्स झाल्या की पुन्हा एकदा ते बर्डन खांद्यावर घेऊन तो आत येणार आहे गोष्टी सॉल्व्ह करायला. हेच आयुष्या बाबतीत घडतं. म्हणजे माझ्या सगळ्या ट्रिप्स ह्याच बाबतीत असतात की खूप काम झालेलं आहे, स्ट्रेसफुल झालेलं आहे, काहीतरी वाईट घडलेलं आहे मे बी आयुष्यामध्ये, किंवा काहीतरी चांगलं घडलेलं आहे. जे काही आहे प्रत्येक गोष्ट एक बर्डन घेऊन येते, चांगली पण गोष्ट, वाईटही गोष्ट. आणि त्या बर्डन पासून सुटका म्हणून आपल्याला बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. त्या सगळ्या सेटिंग मधनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आमच्या ट्रिप्स अशा नसतात की बाबा उठा आणि चला परदेशात चला, अशा नसतात. आम्ही जंगलात जातो कधी कधी, म्हणजे आपल्या काय ताडोब्याला निघून जातो आम्ही, मग कुठे कान्हाला वगैरे निघून जातो. मग हे तर आम्ही खूप करत असतो. कधी कधी आम्ही असंही केलंय की माझ्या घरापासूनच 2 किलोमीटर लांबवर एक हॉटेल आहे,
त्या हॉटेलमध्ये जाऊन राहिलोय आम्ही, की नको जरा थोडस चेंज. स्टॅग्नंट वाटतंय, आपण मी हॉटेलची रूम बुक करतो. काय दोघांनी इथून उठून तिथे जायचंय, पण एक चेंज ऑफ प्लेस माणसाला चेंज ऑफ थॉट आणतं, चेंज ऑफ सिनारिओ आणतं, चेंज ऑफ सगळं पर्स्पेक्टिव्ह आणतं, असं सगळंच बदलतं. कमाल. आणि अशीच एक ट्रिप कबीर म्हणजे आमचा सिद्धू परत 24 तारखेला घेऊन जाणार आहे. होय. तर त्याबद्दल काय अपील करशील प्रेक्षकांना? प्रेक्षकांना एवढंच अपील करेन की आता ही ट्रिप मी नाही घेऊन चाललोय, आता ही ट्रिप आपण सगळे एकत्र मिळून करतोय. हे आपलं रियुनियन आहे. आणि मी खरं तर भयंकर एक्साइटेड असतो रियुनियनसाठी. आपण सगळे पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि जे आपल्याला नाही भेटलेत पहिल्या ट्रिपमध्ये, माझी इच्छा आहे त्यांना तुम्ही एकत्र आणा, कारण तुम्हाला माहिती आहे ही ट्रिप किती सुंदर आहे. ही पुढची ही ट्रिप तुमच्यासाठी आम्ही प्लॅन केली आहे आणि तुम्हाला कुठेही बोर होणार नाही याची आम्ही मनापासून काळजी घेतली आहे आणि खात्रीनं सांगतो ही ट्रिप आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणार आहे. अस्सल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.